हे सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही, साखळी पण नाही, कोणतंच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही। एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे। शेवटी काय असतं बघा, त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं, आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकरं मोठं करावं लागणार, त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले। आरक्षणाला विरोध करत सत्तेवर बदले जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा, म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय। हे बघा, मी काय समाजाला सांगितलं, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला। मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही, तोही माझ्या पाठीशी ठामी, मी त्यांच्या पाठीशी। पहिले ती तेच होते, आता तेच, आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी। मी तर याच्या अगोदरच 8-15 दिवसापूर्वी सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे। आम्ही सज्जत येऊ दे कोणी बी, तीच सासू आहे, पहिलीच होती, जशी होती तीच आहे, पुन्हा तिला काय होतं, काय गरजेची, आम्ही उलट मिळायला बारे। मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही, फक्त एकच सांगतो, शांततेतच शांततेत राहून द्यायचं। पुन्हा आले आणि वळवळ करतात, दहशत करतात, दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल, तुम्हाला वाटणार 5 वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही, मध्ये सुद्धा पडत असतं। मराठ्यांच्या नादी नाही लागायचं, मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही। आरक्षणाचे मुख्यमंत्री आता राहणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे, चर्चेत आहे। खरं तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं, कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची, ते जर मुख्यमंत्री झाले तर? आम्हाला काहीच अवघड वाटत नाही, आम्ही मराठी यांना लय वेळेस उकळून पेलेले, आता ते आले काय हे आले काय, आम्हाला लढावंच लागलं असतं ना। हे तर अंतिम सत्य होतं, पुन्हा तीच आहेत, ते पुन्हा आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार, हो चलो कोण काय करतंय, कोणात किती दम आम्हाला चांगला माहिती। तुम्हाला एक सांगतो, फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही, शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, ती असू नाही तर हे असू। मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय, जे पाळलाय त्याचंही केलेलं असणार आहे, जे निवडून आला त्याचंही केलेलं असणार आहे। दोघांनी मराठ्यांच्या मदतीला यायचं, दोघांनी एक माज आणायचा नाही। जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो, दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही। निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला, आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं। बदला घेऊन बघून फेकून काही बघत नाही कुणी, जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना, पुऱ्या राज्यातले मराठी आणि तो आहे तिथं, हे ध्यानात ठेव, मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही। लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय, तुम्हीही काम केलंय, दोघांनाही मदत झाली, दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभं राहायचं, दोघांनी पण पारडेले म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो, ते का मूर्ख नाही, तुला काम करणार आहे मराठ्यांच्या लोक, तू घरात दळून बसशील, पडणारा म्हणून आता 5 वर्षांनी गरज लागेल मला, ते निवडून आल्याला बी म्हणून मला आता 5 वर्षांनी गरज लागणार आहे, आता मला काही गरज नाही, गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी, तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे, आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे। आणि मराठ्यांना सांगतो, आपण मैदानातच नव्हतो, आपण मैदानात होतो त्याच टायमात झटका जाय केल्या, हे आता शेंबडे सुंबडे पळते थोडेफार, कोणी म्हणतंय आमचा पॅटर्न, कोणी म्हणतंय आमका याच्यामुळं आलं, त्याचा तो हा पॅटर्न कुणाचा प्रचार केला, तो ह्या पॅटर्नने आलंय कोण निवडून, कोणाचा पाण आलो की तू, हे शेंबडे सुंबडे हे मध्ये पळत येतं, हे लाळ घोटे, आणि म्हणतात आमच्या पॅटर्नमुळे आमका झालं, तमक्या पॅटर्नमुळे तमका झालं, आणि महा फॅक्टर म्हणजे जरांगी फॅक्टर फेल झाला। तू काय, तू बुद्धी आहे, निर्बुद्धी आहे का तू? तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत? तुला काय अक्कल आहे, पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही? एवढे मोठे काही काही विश्लेषक प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसते, ते बोलवते ती मंदारीने, तिथं वेगळ्या शेंगा आणतं, आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल गेला। अरे मी मैदानात नव्हतो, मराठा नव्हता, जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाजिलं, आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे, ते डोक्यात आणू नको। आणि खाली लिहिते 2-4 टक्के फोटो टाकीते, 5-6 जणांची वर आले, बळत बळत मराठ्याच्या जीवर निवडून आले, आणि वर टाकीते खाली लिहिते आमका पॅटर्न। तो प्रचार कुणाचा केलाय? तो हे किती आलेत राज्यात, ते डिपॉझिट जप्त झाले ते बघ, आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो? मी तर बाहेर पडलो असतो ना, 80-90 बुक्काच लावला असता, पण आम्हाला काही उपयोगच नव्हता, कारण माझा
सोपडा साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता. मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते, दोघं कामाचे नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे, पण आमचं समीकरण हुकलं. त्यामुळे मी 3 तारखेला सांगितलं होतं पाठ, म्हणजे 4 तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं, दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार, कुठंच गेलो. मी माझ्या शब्दावर खरा भरलो. माझा समाज मालक आहे, समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय. मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं. मी मूर्ख नाही आहे दादा. समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधील. मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला. त्यांना मोकळं ठेवलं, ते मालक ठेवलं, बाप तेवचे या राज्याचा. त्यांना ठेवलं, त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय. जे निवडून यायचे आले, जे पडायचे ते पडले. आम्हाला काय सुख दुःख घ्यायचं का सोयी सुख घे नाही का? आणि मैदानातच नाही म्हणल्यावर मी कोण रोसणार आहे? म्हणजे एक कोण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा आणि दुसरी कोण रोस होतो, कोणचं पोरगा मग मी असलं. त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं. समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं. पण या राज्यात मराठ्याशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही. त्यामुळं माझं ते यायचं नाही, मराठ्यांशी बेमानी करायची नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मुंडकीवर बसलोच म्हणायचं तुमचे. सामूहिक आमरण उपोषण सुरू. दादा माझ्यामुळे 250 आले, त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपली? आम्ही कोणाचं नाव नाही घेत. हैदराबाद गॅझेट आचारसंहितेच्या विरोधात नाही म्हणत त्याला बोलत, विरोधात मानल्यावर देखील काच. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती. त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे? सगळंच लागणार. 3ही गॅझेट हैदराबादसह सगळे स्वारीची अंमलबजावणी पण 2004चा JR सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे. आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार. देशात असं उपोषण पुन्हा झालं नसेल, सरकारचं डोकं बंद पाडणार, 100% डोकं बंद पाडणार. यांना 4 ताळात कुणी नाही ठेवणार. सत्ता आली म्हणून काय झालं? पहिले तेच होते, थोडे होते पहिले त्यांचे. म्हणजे काय अधिकार कमी आहेत का? मग सत्तेवर बसलेच ना, अधिकार तेवढेच होते, थोडे असले तरी. आता लय मोठे आले, मग अधिकार लय मोठे दिले काय? सत्ताच आहे ना. त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतं उलतं घेतो. जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे. गोरगरीब मराठा संकटात सापडणार पाहिजे ही भूमिका माझी होती, ती मी पुरेपूर पार पाडलेली. मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवलाय पाठी. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला. उलची बी रुतबा त्यांचा कमी होऊ दिला नाही. थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना. आणि मराठ्यांना सांगतो, कुणी पडून येते निवडून येऊ कच रोडने चालायचं छाताड काढून. आपण मैदानातच नव्हतो. ज्याला कुमकुमे त्या गेलो मग पुढं आले तर किती होतं वेळे. कुणी 5,000 आले, कुणी 15,000 आले, कुणी 20,000 आले. आले तरी काय एक राऊंड आणला असतं ना, सगळे उलटे पालटे करून टाकले असते. पण आमचं समीकरण जुळलं नाही. हे कोणीच कामाचं नव्हतं. हे काय आज बोलतो का निवडून आल्यावर? मी आधी सुद्धा बोललो होतो. मला आंदोलन करावंच लागलं असतं, माझ्या समाजात संघर्ष करावा लागला असता. आता ते आले, त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि मराठी सुद्धा ज्यांनी ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पाड्याला सण निवडून आलेलं असं चल आमच्या लेकरा, आता तो लेकरात काल झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल. मी तर आहेच खंबीर. आणि कोणी काळजी करायची नाही. महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय, पाड्याला त्रास देतोय ना, एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी. तो का बाप नाही आपला. अजिबात कोणाच्या दहशती द्यायचं नाही, भ्यायचं काही कारण नाही. लय शानपणा करत असला ना पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जाऊ. इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही. ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ. मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं, कोणाची पण सत्ता येऊ दे. 2019च्या तुलनेमध्ये या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे. यापेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे. काय अपेक्षा करता त्यांच्याकडून? नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती. म्हणजे दोघांकडे बी आपण मैदानातच नाही येत. आमचा जनचळवळी मी जनचळवळीतून मिळतो. हे बघा दादा, काही दिवसांनी समाजाला कळलं, ज्यात तुम्ही बोलायलाच लावलं मला. मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळलं. हो, इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना. हो, की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार. मग तो काय भाजपचा मराठा असू दे, नाही तर काँग्रेसचा असू दे, शिवसेनेचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, नसता तो शेतकरी मराठा असू दे. हो, मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी. त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरवली आणि आणखीन मी करून ठेवणार. त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही. मी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो. कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता. त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलं.
जे कोणी एका अर्धीचं फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल, पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं. मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवली, आरक्षण पण करून ठेवलं, अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्याच्या एकाची करून ठेवणार खूप. म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतोय. आणि आत्ताच सांगितलं मला काल परवापासून पूर्ण येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता लढाई सुरू आपली, आम्ही सज्ज आहेत. म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारची पुन्हा जिरू शकते. ही शांत आहे, मराठा समाज शांत आहे, त्याला शांत राहू दिलं पाहिजे. लय डावचा डवची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं. मग सरकार फारकारण हे असले किती पायाखाली तुडी जाईल. म्हणजे पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणासंदर्भातली आधी तो राहू द्या तर राहिल्यावर राहून द्या तर कळू द्या ना आम्हाला तसं कोण येतोय काय येतोय कसला येतोय. एकदा आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय आहेत आधीच माहीत झाले. हा थोडी खंदूशी आहे सासू, थोडी तिला पहिल्यापासून फड्या करायची सवय आहे, काढ्या टोची की इकडून तिकडं तिला ठेप्याला आणतो. हे सगळे मराठी त्याला ठेप्याला आणतात बरोबर. दादा, एक शेवटची बीडमध्ये संधी मला जरांगे पाटलांचा आशीर्वाद होता, ह्याच्यावर आपण काय बोलतो? नाही मी काय सांगितलं, मी मैदानात नव्हतो. त्याचा त्याचा मोठेपणा असतो, परंतु मी मैदानात नव्हतो, माझा समाज मैदानात नव्हता. त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही. ओपन असतं आपलं कार्यक्रम, कारण सगळं खुल्लम खुल्ला. ते अंधारात येगळं पोटात येगळं वाटात येगळं. मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे, आपला असा दणका असतो. मला लहानपणापासून मला पैसे आलेले नाही, आपला दणका वेगळा आहे. आपण मुघमुड्या टाकीत नाही. मी गटकाळायला लागलो मी समाज बी गटकळीत नसतो. काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती, एक मस्ती असती. त्यावेळेचं काय असतं त्याला काय म्हणून आपण गुरमी असती. एक त्या निवडणुकीच्या काळात काही धुंदीत असतो माणूस, काही सुचतच नाही. ते धुंदच वेगळी असते. मी धुंदीत नाही जात, ते तात्पुरती धुंद दिसती. आता लोक दिसले की माणूस धुंदी जातो, समाजाला विचारित नाही, मित्राला विचारित नाही, जवळच्याला विचारित नाही, लांबच्याला विचारत नाही. धुंद बेकार असते. मी धुंदीत कधीच जगत नाही. धुंदीत माझ्या समाजाचा वाटोळा झाला असतं. समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठंतरी एका जातीवर लोक उभा करायचे, पाडायचं आणि समाज संकटात उभा करायचं हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नाही देणार. मी खूप काही पिढ्याना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही एवढ्या करून ठेवणार आहे. त्यांचं फक्त माझ्या शरीराने साथ द्यावं आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्यावा बस. मी फक्त मधी जाऊ नये, शरीर मला साथ देत नाही. माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे. मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना पारचं पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार. त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं. माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कंपन्यांनी नोकरी असणाऱ्यांना, पोलीसमध्ये असणाऱ्यांना, महसूलमध्ये असणारे डॉक्टर, वकील, हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरानं खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी. फक्त माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे. माझ्या देवाकडे एवढीच विनंती, कारण मी फक्त अर्धवट जाऊ. दादा, शेवटचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस आज सध्या सुरू आहेत, ते होतीलही, परंतु या दरम्यान जरांगे पाटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार आहे? हे सरकार स्थापन झालं तर आता निवडणूक झाली गेली, विषय सापडला. ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं. कोण पाडला का निवडून आला काय, सुतक पाड्यासारखं वागायचं नाही. आपल्याला काय सुतक आहे, कोणी पडला का निवडून. आता त्यांचा विषय संपला. तुम्ही त्यांना मोठं केलं, कोणी आमदार झाला, कोणी मंत्री होईल, कोणी काय व्हायचं होईल, ज्याला त्याला मिळालं. आता तुमचं काय, तुमच्या लेकराचं काय, तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय, तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय. आता आरक्षणाचं बघायचं. सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो, तुम्हाला हात जोडतो, आता तुमच्या लेकराचं बघा. आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी, कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय, त्याला नोकर भारतीय निघणार आहेत, तिथं प्रमाणपत्र पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे. त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला MD व्हायचंय, MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय, त्याला कलेक्टर व्हायचंय, त्याला तहसीलदार व्हायचंय, त्याला आरोग्य अधिकारी व्हायचंय, त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय, त्याला PSI व्हायचंय, त्याला IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला अनेक क्षेत्रात जायचंय, त्याला परदेशात शिकायला जायचंय. त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे. यांना दिलं आता तुम्ही. आता डोक्यातून खूळ काढा, पागलपणा करू नका. कोणता नेता फेता मंत्री काय झाला, आमदार काय झाला, गुलालात नाचू नका. तो नाचून देईल, येणार नाही मदतीला. तुमचं लेकरू तुमच्या मदतीला येईल. त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे, उद्या भारतीय निघणार आहे. त्या आरक्षणासाठी तुटून पडा. पक्षातले ज्याला मतदान केलंय त्याला सांगा, आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय. मग तो भाजपचा असेल, नाही तर काँग्रेसचा असेल, नाही तर महाविकास आघाडीचा, युतीचा असेल. मराठ्यांनी आता एकजूट होऊन
सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा, घराघरातले मराठी तिकडे आहे, कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार. त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं, कामं उरकून घ्यायचं. अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी आहेत, शेतात राहायचं, अर्ध्या लोकांनी अंतरवाली. काय होत नाही, 10-15 दिवस काम बुडाले, सगळे आमरण उपोषणाला बसू. पण हे उपोषण किती दिवस चालणार आहे आता? जवळ देत नाहीत तवर, आम्ही जवळ मरत नाहीत तवर ठाम आहेत. कमवून नाही ठाम, कोणत्या दिवशी ठाम देईन आंदोलन अंतरवेळीच राहणार. अंतरवालीचं